लग्नानंतर सॉरी माहिती पर्यंत यायचं नाही आहे. लग्नानंतर तुम्ही हनीमूनला कुठे गेले होते? अरे वा, मग तुम्ही तिथल्या काही आठवणी असतील ना? तुम्ही दादा येऊ शकता इथपर्यंत? काय माहितीच नाही आहे तिथपर्यंत. मनाली मधल्या काही आठवणी तुमच्या ज्या अजूनही असतील त्या आम्हाला सांगायला इच्छा आहे. काही आठवणी असतील तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे का मला हे खूप लाजत आहे त्याच्या वतीने मी सांगते की मनालीला गेल्यानंतर कॅन्डल लाईट डिनर तिथे घेतलं होतं आणि आता तुमच्यासोबत पण अशीच एक छानशी जोडी येत आहे. सप्तपदीच्या 7 फेऱ्या घेताना जी वचने जरी पाळली नाही त्या वचनांप्रमाणे जगायचं असतं. अनोळखी दोन जीवांना एकमेकांची सवय होतात म्हणजे प्राण असतं. आणि जेव्हा एक अनोळखी मुलगी आपल्या घरात एक बायको म्हणून येते तेव्हा ती आपली मैत्रीण असते आणि प्रेमिकाही होऊन जाते तेव्हा ती आपली लाईफलाईन बनून जाते. अगदी कुठल्याही परिस्थितीत ती आपल्याला सोडत नाही आणि ती कितीही वेळ असो ती कमी